विभुआनि आधारनामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मी कसे माझे अपार स्वरूप समुद्रावरती तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम रवी ते देवी कुबेरही तैसेचे जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे मुदी करुण मिथ्याभान मधुचे माझे होतसे ज्याच्या अज्ञानी भाषे जगद जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्मचे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मी चाहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्याम रूपयो अधिष्ठानं बुद्ध्यपद्यं बुद्धेर्दृग्यत्व निर्मलम् परम आता सद्गुरूंचं लक्षण सांगितलं आणि शिष्याचं लक्षण सांगितलं. नंतर हा अधिकारी शिष्य श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ उदार श्रीगुरूंच्या शरणागत होतो तेव्हा तो कशासाठी शरणागत होतो तर आपली ह्या संसार बंधातून मुक्ती व्हावी म्हणून आणि आपल्याला परमानंदाची प्राप्ती व्हावी म्हणून तो श्रीगुरूंना प्रश्न विचारतो किंवा शंका विचारतो आणि त्या सर्व शंका ह्या अंतरंग साधन जे श्रवण आहे त्या श्रवणाच्या दिशेने त्याची वाटचाल होते. आत्तापर्यंत तो अधिकार संपन्न होण्यासाठी त्याने ज्या या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासनादी केलेला आहे आणि आईची कर्मे साम्यदशा जेथ हे विरेशा तेथ श्रीगुरु अपैसा भेटीचे गा. श्रीगुरूंची आणि सत्शिष्याची भेट झाल्यानंतर त्याने आपल्या आत्मप्राप्तीच्यासाठी श्रीगुरूंना प्रश्न करावेत असं झालं. तर श्रीगुरूंचीच आवश्यकता आहे का तर यासाठी त्यांनी सांगितलं हे श्रीगुरू तरी काय सांगतात. श्रीगुरूंच्या साहाय्याने श्रुतिवचनाचा विचार करायचा. मग श्रुतिवचन जर आम्हाला या ठिकाणी संस्कृत भाषेचं व्याकरण शुद्ध असं ज्ञान असेल तर आम्ही वेदाचं अध्ययन करून त्या ठिकाणी तत्वमसी महावाक्याचा अभिप्राय जाणून आम्ही मी ब्रह्म आहे या निश्चयाला म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाला प्राप्त होऊ शकतो असं कोणाला वाटेल. त्यासाठी गुरूंची आवश्यकता काय तर शास्त्रज्ञोपि स्वतंत्रेण आचार्यांनी भाष्यामध्ये सांगितलं की काय शास्त्रविदोपी सर्व शास्त्रविदापी सर्व शास्त्रांचं ज्ञान असलं तरी सुद्धा त्यांनी स्वतंत्र बुद्धीने ब्रह्मान्वेषणम ब्रह्माचा विचार किंवा ब्रह्माचा शोध त्यांनी करू नये. स्वतः शास्त्रवेत्ता असला तरी म्हणजे याचा अर्थ श्रीगुरूंच्या साह्यानेच किंवा त्यांच्या सहवासातच ह्या श्रुतिवचनांचा विचार व्हावा. त्यासाठी उदाहरण दिलं त्यांनी की समुद्राचंच पाणी अखेर मेघामध्ये जातं आणि मेघाच्या द्वारा विहीर तळी याच्यामध्ये तेच पाणी असतं कूपनलिकादिकांमध्ये. मग आपण जर ते एखाद्याला तहान लागली तर पाणीच समुद्राचं पण पाणीच आहे आणि मूळ कोण आहे समुद्रच आहे. मग जर आपल्याला ते समुद्राचं पाणी तलाव विहिरी याद्वारा पिण्यापेक्षा तहान लागली तर समुद्रातच पाणी पिलं तर काय हरकत आहे. तर उलट तोंड खारट पडेल तहान भागणार नाही. त्याप्रमाणे अथांग असणारा जो अनंतावयी वेद त्या वेदाचं जर आपण स्वतःच अध्ययन केलं तर त्यापासून आपल्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान होईल का नाही तर होणार नाही. जसं तळ्याचं पाणी हे समुद्रातच असलं तरी समुद्राच्या द्वारा तहान भागू शकत नाही. त्याप्रमाणे गुरु जे विचार सांगतात तो विचार जरी वेदाचाच असला वेदाच्याच अंतर्गतचा असला तरीसुद्धा त्याच्यापासून त्याला समाधान प्राप्त होणार नाही जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होणार नाही. आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय त्याला परम समाधान ज्याला म्हणतात किंवा मोक्ष प्राप्ती असं ज्याला म्हणतात ते त्याला प्राप्त होणार नाही असं सांगितलं.
कालच आपण पाहिलं की संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. श्रीपती कळायचा असेल तरीसुद्धा संतांची संगत पाहिजे, आणि आकळायचा असेल तर मग तर काय असं म्हणतात कल सगळ्याच बाजूंनी त्याचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर श्रीगुरूंच्या संगती वाचून दुसरा पर्यायच नाही असं सांगितलं. तसं वेदाचंही अध्ययन करायचं झालं तर त्यांच्याद्वारा केलं पाहिजे. आणि जर आपण मनोमार्गे गेला तो येथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य असं पाहिलं. आता याच्यावर शिष्य शंका करतो. शंका, अहो रामानुजाचार्य मध्वाचार्य वगैरे थोर पुरुषांनी आपापल्या गुरुद्वारा वेदवाक्यांचा विचार केला तरी त्यास जीव ब्रह्मैक्य ज्ञान न होता द्वैत निश्चय होऊन ते मुक्तही झाले. असे असता गुरुद्वारा वेदवाक्यांचा विचार केला तर जीव ब्रह्मैक्य ज्ञान होऊनच अधिकारी मुक्त होतो, ऐक्य ज्ञानावाचून होत नाही असे कसे म्हणता येईल. आता ग्रंथकर्त्यांचं असं मत आहे की जीव ब्रह्मैक्य ज्ञानावाचून मोक्ष होत नाही, आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे श्रुतीवचनाचा विचार केल्याशिवाय होत नाही, आणि श्रुतीवचनाचा विचार तोही श्रीगुरूंच्या सान्निध्यात केल्याशिवाय होत नाही. म्हणजे याचा अर्थ श्रीगुरूंच्या सान्निध्यात त्याला वेदाचं मनोगत किंवा वेदाचा अभिप्राय जीव ब्रह्माची एकता सांगण्यात आहे हे कळतं, आणि जीव ब्रह्मरूप आहे किंवा मी ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होतं, आणि मग त्याला मोक्ष होतो असं सांगितलं. बरोबर आहे ना. तर शंका अशी येते की तुम्ही म्हणता श्रुतीवचनाचा विचार, पण श्रुतीवचनाचा विचार करणारे केवळ जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने मोक्ष होतो असं प्रतिपादन करणारे कोणी? फक्त भगवान व्यास किंवा त्यांचं अनुसरण करणारे शंकराचार्य, भगवत पूज्यपाद शंकराचार्य, म्हणजे केवळ अद्वैताचा सिद्धांत सांगणारे. केवळ अद्वैत म्हणजे जीव आणि ब्रह्म हे यांचं अखंड ऐक्य आहे असं सांगणारं कोण आहे? फक्त एकच दर्शन आहे. कोणतं? शांकर वेदांत किंवा व्यासमुनी यांचंच दर्शन आहे. आता बरोबर आहे, श्रुतीचा विचार करायचा आणि गुरूंच्या सहवासात करायचा. आता हे जे रामानुजाचार्य, वल्लभाचार्य किंवा निंबार्काचार्य, मध्वाचार्य हे सगळे आचार्य होऊन गेले, हे आस्तिक आहेत की नाही? ते वेदाला मानतात की नाही? आणि वेदाचाच विचार त्यांनी केला की नाही? आणि आपल्या गुरूंच्या सहवासात केला की नाही? आणि गुरूंच्या लक्षात येत आहे ना, चांगलं लक्षात घ्या, हे गुरूंच्या सहवासातच त्यांनी शास्त्राचा विचार केला, आणि त्यांनी निश्चय केला नाही जीव ब्रह्माची एकता आहे. त्यांनी सांगितलं जीव आणि ब्रह्म यांचा काय आहे? भेदच आहे. म्हणून या ठिकाणी ऐक्याचं ज्ञानाने मोक्ष होतो असं नाही. जीव ब्रह्माचा भेद मानून जीव आणि ब्रह्माची म्हणजे ईश्वराची आजन्म उपासना करावी, आणि त्याने त्याला काय होतो? मोक्ष प्राप्त होतो. मग त्यांनाही मोक्ष प्राप्त झाला की नाही? गुरूंच्या सहवासात श्रुतीवचनाच्या द्वारा, आणि जीव ब्रह्माचं ऐक्य न होता उलट त्यांचा निश्चय काय झाला? भेद निश्चय पक्का झाला. आणि हे सगळे आचार्य आस्तिक आहेत की नाही? आणि सगळे वेदवचनाचाच विचार करणार आहेत की नाही? तरीसुद्धा त्यांना मोक्ष झाला. असं असताना तुम्ही म्हणता की जीव ब्रह्मैक्य ज्ञाना वाचून मोक्ष होत नाही, म्हणजे गुरूंच्या सहवासात जीव ब्रह्मैक्य ज्ञानच झालं पाहिजे असं तुमचं जे म्हणणं आहे हे योग्य आहे किंवा उचित आहे असं आम्हाला वाटत नाही. लक्षात आली ना शंका? उगीच नका म्हणू. म्हणजे ज्यांना जीव ब्रह्माचा भेद निश्चय झाला असे रामानुजाचार्य आहेत की नाही? इतर आचार्य शंकराचार्य सोडून मग त्यांच्या वेदाच्या विचाराने त्यांनाही मोक्ष झाला की नाही? आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं का त्यांना? उलट त्यांनी जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचं काय केलं? खंडन केलं, आणि जीव ब्रह्माच्या भेदाची सिद्धी केली. आणि त्यांच्या गुरूंनी त्यांना तेच सांगितलं, त्यांनी त्यांच्या शिष्याला तेच सांगितले. त्यांचे संप्रदाय आजपर्यंत अव्याहत परंपरेने चालू असताना आता तुम्ही मात्र अशा प्रकारचा आक्षेप घेता की जीव ब्रह्मैक्य ज्ञाना वाचून मोक्ष होत नाही असे कसे म्हणता येईल? तुम्हाला असं म्हणता येणार नाही. अहो रामानुजाचार्य, मध्वाचार्य वगैरे थोर पुरुषांनी, बरं ते काय साधारण व्यक्ती होते का? ते थोर पुरुष होते, म्हणजे भगवत साक्षात्कारी पुरुष होते, ज्यांची पूजा घेण्यासाठी साक्षात सगुण साकार रूपाने भगवान रामचंद्र त्या ठिकाणी प्रगट होत होते. आणि असं असताना तुम्ही त्यांना म्हणता की द्वैती. मध्वाचार्यांना त्या ठिकाणी भगवान श्री विष्णूंचा चतुर्भुज रूपात साक्षात्कार झालेला आहे, आणि त्यामुळे त्यांना मोक्ष, भगवंताच्या विग्रहाचा साक्षात्कार होऊन ते पुरुष मुक्त झाले नाही असं कसं म्हणतात? बरं त्यांची स्वतःची ग्वाही आहे, ते स्वतःचा अनुभव आहे की ते म्हणतात आम्ही मुक्त झालो. आणि तुमचा सिद्धांत तर सांगतो जीव ब्रह्मैक्य ज्ञाना वाचून मोक्ष होणार नाही, हे तुम्हाला म्हणता येणार नाही. वेदमार्गे मुनी गेले त्या काय त्याची मार्गे चाललेलो आहे की नाही? ते तरी वेदाच्या मार्गानेच गेलेले की नाही?
आता ह्या शंकेचं समाधान. रामानुजादिकांनी ज्या गुरुपासून वेद पठन करून वेदाचे व्याख्यान केले तो त्यांचा गुरु वरुल गुरूंच्या लक्षणाप्रमाणे गुरुपदास योग्य नाही. आता त्यांनी सांगितलं की रामानुजादिकांचे गुरु म्हणजे रामानुजाचार्यांचे गुरु आहेत यामुनाचार्य, ते विशिष्टाद्वैती. तर त्या रामानुजाचार्यांनी ज्या गुरूंपासून उपदेश केला, वेद पठन केलं, नंतर त्या गुरूंनी किंवा त्यांनी जे वेदाचं व्याख्यान केलं ते त्यांचे गुरु, ते म्हणतात त्यांना गुरु. पण गुरूंचं आम्ही लक्षण सांगितलं कोणतं? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि उदार. त्या अशा प्रकारचे जे गुरूंचं लक्षण केले ती लक्षणं त्यांच्या ठिकाणी नाहीत. ती लक्षणं, गुरूंचं लक्षण काय पाहिजे? श्रोत्रिय, शास्त्राचं अध्ययन केलेला आणि ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती स्थिर झालेली आहे असा, हे लक्षण त्यांचं नाही. ते जरी व्यवहारामध्ये त्यांना गुरु म्हणत असेल, हे शिष्य म्हणत असतील, दोन्हीही वेदाचं प्रामाण्य मानणारे असले, परंतु वेदाचा अभिप्राय सांगताना ते स्वतः त्यांना वेदाचा अभिप्राय कळला नाही. अर्थात श्रोत्रियता त्यांना खऱ्या अर्थाने आलेली नाही, ब्रह्मनिष्ठता नाही, परंतु व्यवहारामध्ये त्यांना गुरु असं म्हटलं जातं. रामानुजादिकांनी ज्या गुरुपासून वेद पठन करून वेदाचे व्याख्यान केले त्यांनी अगोदर गुरूंपासून, यामुनाचार्यांपासून वेदाध्ययन केलं, नंतर त्या वेदाचं व्याख्यान केलं. तो त्यांचा गुरु वरील गुरूंच्या लक्षणाप्रमाणे गुरुपदास योग्य नाही. परंतु गुरु, काल आपण सांगितलं होतं काय, आचिनोतीच शास्त्रार्थम आचार्य स्थापयत्यपि स्वयमेव आचरेद यस्तु स आचार्य इति कीर्तितः, त्याला आचार्य म्हणतात. अशा ज्यांना स्वतःला अनुभव घेतला, शास्त्राचं अध्ययन केलं आणि इतरांच्यामध्ये त्या अनुभवाचं संक्रमण करण्याचं ज्याचं सामर्थ्य आहे त्याला म्हणतात आचार्य. असे आचार्य पदाचं त्यांच्या ठिकाणी नाही. नंतर गुरुपदाचं त्यांनी सांगितलं, गुकारो ह्यंधकारः स्यात्. गुरु शब्दातला गु शब्द जो आहे त्याचा अर्थ आहे अंधकार, आणि रुकार जो आहे रुकारस तस्य निवर्तका, तन्निवर्तका. हा रू शब्द आहे की त्याच्या शिष्याच्या जीवनात असणाऱ्या अज्ञान अंधकाराचं निवारण करणारा. आणि ब्रह्मांधकार नाशित्वात, ब्रह्मस्वरूपाविषयी अंधकार म्हणजे अज्ञानाचा जो नाश करणारा आहे. सहा गुरुरीती उच्चते बुधही, त्याला गुरु असं जाणकार म्हणतात. मग शिष्याच्या ब्रह्मस्वरूपाचा अज्ञान कशाने जाईल? ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानाने. म्हणजे तो ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान म्हणजे ते ब्रह्म मीच आहे याने, म्हणजे ब्रह्म आणि जीव याच्या ऐक्यबोधानेच त्या ठिकाणी त्या ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानाची निवृत्ती होते. त्याला दुसतम एव विदित्वा अतिमृत्युमेती नान्य पंथा विद्यते आहे, नाही दुसरा कोणताही मार्ग नाही. मग हा मार्ग त्यांनी सांगितला का? ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान. आणि जो ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान करून देतो त्यालाच काय म्हणतात? गुरु. मग हे गुरुचं लक्षण त्यांच्या ठिकाणी बसतं का? नाही. कारण पूर्वी संसारास मिथ्यात्व प्रतिपादन करून जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा उपदेश करणारा तो गुरु, असे गुरु लक्षण केले आहे. गुरुचं काय आहे? गुरु म्हटलं की जगताचं मिथ्यात्व सांगणारा आणि जीव ब्रह्माचं ऐक्य सांगणारा त्यालाच म्हणतात गुरु. अशा प्रकारे जीव ब्रह्माचं ऐक्य यांनी सांगितलं का? नाही. शिष्याचा अज्ञान अंधकार दूर केला का? नाही. आणि त्यांनी पुन्हा काय जगताचं मिथ्यात्व सांगितलं का? जगताचं सत्यत्व सांगितलं? सत्यत्व सांगितलं. मग ते गुरुपदाला योग्य आहे का? त्यांना गुरु म्हणता येणार नाही. रामानुजादिकांचे गुरु प्रपंचात सत्यत्व आणि जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करतात, त्या अर्थी ते वेदांत शास्त्रदृष्ट्या गुरुपद प्राप्त होण्यास योग्यच नाहीत. रामानुजादिकांचे गुरु काय म्हणतात? ते हा जो हे जगत जे आहे ते सत्य आहे असं मानतात आणि जीव ब्रह्माचा भेद आहे असं मानतात. मग ते वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर ते गुरुपदाला योग्य नाही. वेदांत शास्त्र सांगतं की गुरु त्यालाच म्हणावं की जो जगताच्या मिथ्यात्वाचा निश्चय करून देतो आणि जो जीव ब्रह्माच्या ऐक्याची सिद्धी करतो. आता ह्या रामानुजादिकांच्या गुरुनी त्यांना जगत मिथ्या सांगितलं का सत्य सांगितलं? इतकं सत्य सांगितलं. जर स्वप्नातलं जगत सुद्धा काय आहे? सत्य. म्हणून जागृतीत आल्यावर जर आपलं काही स्वप्नामध्ये प्रमाद झाला असेल
तर जागृतीमध्ये त्याचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. आता स्वप्नातल्या गोष्टीचं जर जागृतीमध्ये जे प्रायश्चित्त सांगतात ते जागृतीला मिथ्या कधी म्हणतील का आणि जगताला मिथ्या म्हणतील का? म्हणणार नाहीत. आणि जीव ब्रह्माचा भेदच आहे काय, मी ते मी आणि तू ते तू. मी कायम काय राहणार, मीच राहणार जीवच, आणि तू ते काय राहणार. तर ते कधीच म्हणतील का मी ते तू आणि तू ते मी, असं ते म्हणतील का तुकाराम महाराजांसारखं? कधी म्हणणार नाही. ते म्हणणार मी मीच आहे आणि तू तूच आहे, ऐके नाही. म्हणजे ते जीव आणि परमात्म्याचा काय मानणार, भेद मानणार. मग ते गुरुपदाला योग्य होतील का? नाही. कारण वेदांत शास्त्राच्या दृष्टीने जगन मिथ्यात्व आणि जीव ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन करणारा हाच खऱ्या अर्थाने गुरु संज्ञेस पात्र आहे. तसे गुरु आहेत का रामानुजाचार्य? नाही. रामानुजादिकाचे मतात प्रपंच सत्य असून जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे असा सिद्धांत असल्यामुळे ते पुन्हा संसारासच प्राप्त होतील, मुक्त होणार नाहीत असे म्हणणे ओघानेच प्राप्त झाले. आता त्यांचा सिद्धांत आहे प्रपंच सत्य आहे आणि जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे. मग जो असं आहे की वेदांत सांगतो यऊ उदरम अंतरम कुरुते अथ तस्य भयम भवती. जो परमात्मा आणि आत्मा किंवा आपण याच्यामध्ये यत्किंचितही भेद पाहतो तर त्याला भय होतं किंवा द्वैताद वही दुःखम भवती. जोपर्यंत द्वैत सत्य आहे तोपर्यंत, ज्याच्या सिद्धांतात द्वैत सत्य आहे तोपर्यंत त्याला अपरिहार्यपणे दुःखाला सामोरं जावं लागतं. द्वैताद वही दुःखम भवती असा श्रुतीचा काय आहे सिद्धांत आहे किंवा श्रुत्यंत उपनिषदांचा सिद्धांत आहे. ह्या सिद्धांतामध्ये ते बसतात का? नाही. मग जे सिद्धांतात बसत नाही तम एव विदित्वा, त्या परमात्म्याला जाणूनच अतिमृत्यू मिळते. मनुष्य मृत्यूचं उल्लंघन करून जातो, शोकातून तरून जातो, दुःखाचं उल्लंघन करतो. असा सिद्धांत आहे कोणाचा? वेदांताचा. आणि हा काय म्हणतो, त्याला जाणतो का आत्मत्वाने? नाही. तो काय करतो, त्याला वेगळेपणाने जाणतो. मी भक्त तू देव आयुष्य करी. उलट जर त्याला कुठून ब्रह्मज्ञानाचा योग प्राप्त झाला तर तो म्हणतो नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव आयुष्य करी. असा जो मनुष्य आहे तो पुन्हा पुन्हा कशाला प्राप्त होणार? जन्ममृत्यूरूप संसारालाच प्राप्त होणार. आणि जन्ममृत्यू संसारापासून जोपर्यंत मुक्त झाला नाही तर त्या पुरुषाला मोक्ष झाला किंवा त्याला संसार दुःखाचा नाश झाला, आत्यंतिक विनाश झाला असं म्हणता येईल का? नाही. प्रपंच सत्य असून जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे असा सिद्धांत असल्यामुळे ते पुन्हा संसारासच प्राप्त होतील, मुक्त होणार नाहीत असे म्हणणे ओघानेच प्राप्त होते. ओघानेच प्राप्त झाले की नाही. जोपर्यंत जीव ब्रह्म रामानुजाचार्य असू नाही तर वल्लभाचार्य असो, भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांना मागे पुढे उभा राहे सांभाळीत असं जरी असलं तरी सुद्धा ते मुक्त होणार नाहीत. कारण मुक्तामध्ये काय लागतं? जीव ब्रह्माची एकतेचा निश्चय लागतो, जगन मिथ्यात्वाचा निश्चय लागतो. तो न करता त्यांची जी मुक्ती, ते म्हणतात की आम्ही मुक्त झालो, आमचे गुरु मुक्त झाले. ते वाचा मुक्त झाले, वाणीनं मुक्त झाले का तत्वता मुक्त झाले? वाणीने. कारण आमचं प्रमाण काय? सर्वात प्रबल प्रमाण कोण आहे? वेद आहे की नाही. आणि वेदाच्या प्रामाण्याप्रमाणे त्यांचा निश्चय झालाय का जगन मिथ्यात्वाचा, जीव ब्रह्म ऐक्याचा निश्चय झालाय का? नाही. मग ते कोणी जरी असले तर आमच्या दृष्टीने ते संसारीच आहेत, संसारातून ते मुक्त झाले नाहीत. आपल्याला म्हणायला थोडी भीती वाटते, परंतु ह्या ग्रंथकर्त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. का स्पष्ट म्हटलं म्हणजे ते जास्त निर्भीड आहे का खरं सांगणारे आहेत? हां, का त्यांच्यामध्ये काही आकसबुद्धी आहे बाकीच्यांविषयी, का सत्य सांगतात? उलट सत्य सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सत्य सांगो येवत रागे येते. ते जर कोणाला राग आला तरी काही हरकत नाही, पण सत्य, आम्ही सत्य सांगण्यासाठीच आलो ना, मग आम्ही काय करणार? लोकांना सत्यच सांगणार. वेद प्रमाण न मानणारा जो अर्थ त्यासही जैन लोक गुरु मानतात. कोणी कोणाला गुरु म्हटलं म्हणजे काय आहे की नाही? एखादा मनुष्य चर्मकार, आता तर कोणाकडून तरी शिकलाच असेल का नाही, तो त्याला गुरुच मानतो की नाही? पैलवान सुद्धा ज्यांनी कुस्ती शिकवली त्याला गुरुच म्हणतो की नाही? गुरुपदाचं फार मोठं डिव्हॅल्युएशन झालेलं आहे, म्हणजे त्याचं काय त्याची किंमत कमी झालेली आहे की नाही? तर असे लोक कोणी म्हणायला लागले की आमचे गुरु आहेत, पण आम्हाला गुरु शब्द कोणता आहे? फक्त वेदांताप्रमाणे ज्याला गुरु म्हणतात तोच आम्हाला मान्य आहे. म्हणून सांगतात हे
आरत म्हणजे जैन लोक आहे, त्यांच्यासुद्धा गुरु परंपरा आहे की नाही, 24 तीर्थंकर झाले की नाही, आणि ते हे मानतात का, वेदाला मानतात का, पण गुरुला मानतात की नाही. ते काय म्हणतात, हे आम्हाला कोणी शिकवलं, आमच्या गुरुनी. म्हणजे आर्यत किंवा जे जैन लोक ते देखील गुरु परंपरा मानतात की नाही. म्हणलं की झाले, गुरुनी सांगितलं ते एक सत्य, असं झाला की नाही अर्थ. बरोबर ना. गुरुने सांगितलं ते सत्य नाही, शास्त्राचा अर्थ गुरुनी सांगितला तो सुद्धा खरा नाही. जर त्या गुरुनी शास्त्राचा अर्थ मिथ्यात्व सांगणारा आणि ऐक्य सांगणारा जीव ब्रह्माचं सांगितला तरच तो काय आहे, गुरु आहे, ऐकी नाही. त्याचप्रमाणे क्षुद्र विद्या शिकविणाऱ्यासही लोक गुरु समजतात. आता लोक काय, हे जारण मारण उच्चाटन हे शिकतात, बंगाली विद्या, त्यांच्या ते गुरु नाही का. ऐक ना, क्षुद्र विद्या शिकले तरी त्यांच्यामध्ये गुरु परंपरा आहेत की नाही. त्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात गुरु मार्गामुळे भ्रष्ट झाले सकळ. आता गुरु मार्गामुळे भ्रष्ट झाले सकळ कसं काय म्हणता येईल. गुरु मार्ग तर आमचा, जर वेदांताचा म्हणजे सकळ म्हणजे वेदांती आला का त्याच्यात, वेदांती सोडून बाकीचे जे गुरु मार्ग आहेत ते सगळे भ्रष्ट झाले, असं त्याचा अर्थ आहे. त्याचप्रमाणे क्षुद्रविद एक करती गुरु गुरु भोवती भारू शिष्याचा. गुरु गुरु करतात म्हणजे इकडं वेदांतामध्ये सांगतात नाथ महाराज, अस्वलाच्या नामापरी गुरु नामाचा जप करी का गजर करी असं सांगितलं. अस्वल जसं गुरु गुरु करतं ना, तसं याला गुरुचा वेध लागावा. आचार्योपास्तीमध्ये 13व्या अध्यायात असंच लिहिलंय, त्याच्यातच आहे ना, अस्वलाच्या परी गुरु नामाचा गजर काय जप करी असं आहे. त्या करायला सांगितलं. पण तो कोणत्या गुरुचा, असा गुरु मला काही तो स्वामी भेटेल, काही हे बिरडे फिटेल, युगाहुनी वडील निमिषमानी, असा गुरु. बाकीच्या गुरूंच्या प्राप्तीसाठी केलेले काय, फक्त श्रम फलैक केवलम, त्याला फक्त काय होतात, श्रम हेच फल प्राप्त होतं, दुसरं काही प्राप्त होत नाही. त्यासाठी शंकरानंदीमध्ये म्हटलेले श्रम फलैक काय, मृत प्रसवा प्रसववत श्रम फलैक केवलम. जसं एखाद्या बाईला गर्भधारणा झाली, 9 महिने ओझं वागवलं आणि 9 महिन्यानंतर प्रसूतीच्या वेदना सहन केल्या आणि मुलगा झाला, तर तो मुलगा नेमका मृत झाला, मेलेला मुलगा झाला. मग तिला काय फल झालं की नाही, तिनं जेवढे कष्ट केले तिला फल झालं की नाही, का झाले ना फल. कष्ट हे फल नाही झालं का, कष्ट हे फल नाही झालं. तसं इतर गुरूंच्या शोधात राहणं, सेवा करणं आणि त्याच्यापासून फल काय आहे, निष्फल नाही, फल आहे. पण कोणतं फल आहे, दुःख, कष्ट, अज्ञान, हे सगळं काय आहे, त्याला फलच आहे, नाही असं म्हणता येणार नाही. पण सांगतात वेद प्रमाण न मानणारा जो अर्हत त्यासही जैन लोक गुरु मानतात. वेद प्रमाणे मानत नाहीत तरी त्या जैन लोक त्या अर्हताला काय म्हणतात, गुरुच म्हणतात. त्याचप्रमाणे क्षुद्रविद्या शिकविणारासही लोक गुरु समजतात. पण संसाराचे मिथ्यात्व सांगून वेदवाक्यानुरूप जीव ब्रह्मैक्य प्रतिपादन करणारा शिवाय वेदांत दृष्ट्या दुसरा कोणीही गुरुपदास योग्य नाही, हे खचित. पण आता तुम्ही वेदांताचे साधक आहे, तर वेदांताच्या साधकाच्या दृष्टीनं जगताचं मिथ्यात्व सांगून जीव ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन करणाऱ्या शिवाय जगात कोणीही गुरु या पदवीला किंवा संज्ञेला प्राप्त होऊ शकत नाही, असा वेदांताचा अकाट्य सिद्धांत आहे. की गुरु म्हटलं की जीव ब्रह्मैक्य ज्ञानच प्रतिपादन केलं पाहिजे आणि जगन मिथ्यात्वच सांगितलं पाहिजे. हां निज शिष्याची मरणचिंता जो स्वये निवारी तत्वता, तोची सद्गुरु तत्वता येरते गुरुता मंत्र तंत्रोपदेशे. शिष्याची जो जन्म मरण परंपरा खंडित करतो तोच फक्त गुरु आहेत. आणि बाकीचे गुरु काय, मंत्रगुरु, तंत्रगुरु. मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आई ते, आहे की नाही. पण शिष्याला त्याला खरी तळमळ काय आहे की त्याचा मिथ्यात्व निश्चय व्हावा. आता म्हणजे वेदांत शास्त्रामध्ये जीव ब्रह्मैक्य प्रतिपादन करणारा वाचून आणि जगन मिथ्यात्व सांगणारा वाचून दुसऱ्या कोणालाही गुरु म्हणत नाहीत. याकरिता जे पुरुष मेघाप्रमाणे असणाऱ्या ब्रह्मवेत्या गुरुपासून वेदांत श्रवणपूर्वक अर्थविचार करतील त्यासच अमृतरूप मोक्ष प्राप्त होईल. जसं जो पुरुष जरी समुद्रातलं पाणी असलं तर मेघाच्या द्वारा येणारं पाणी प्राशन करील, त्याचीच तहान निवृत्त होईल. त्याचप्रमाणे हा
व्यापक असणारा अनंत असणारा जो वेद, त्या वेदाचं प्रतिपाद्य जे जीव ब्रह्मैक्य ह्या विषयाचं जे श्रीगुरूंच्या द्वारा श्रवण करतील तेच काय होतील, मुक्त होतील, इतर मुक्त होणार नाही. जे पुरुष म्हणजे वेद काय आहे, समुद्रासारखा आहे, आणि गुरु काय आहेत, मेघासारखे आहेत. म्हणून आपल्याकडे ना मेघवृष्टीने करावा उपदेश, परी गुरुने न करावा शिष्य. तर आपल्या याच्यामध्ये गुरुने शिष्य म्हणू नये, तो काय आहे, शिष्य म्हणू नये म्हणजे गुरु शिष्य परंपराच लुप्त झाली ना, हे सांगण्यात तात्पर्य नाही. शिष्याला असं वाटावं की हे माझे श्रीगुरू आहेत, आणि गुरूंना कधी वाटू नये की हा माझा शिष्य आहे आणि मी हम भी कुछ है, हम श्रेष्ठ आहे, असं त्यांना कधी वाटू नये. कारण श्रेष्ठ आणि कनिष्ठ भाव जोपर्यंत अंतःकरणात आहे तोपर्यंत त्याला कारण शरीराचा अभिमान आहे, म्हणजे तो अज्ञानीच आहे. म्हणून गुरु शिष्यपण हे तो आधम लक्षण, असं तुकाराम महाराज म्हणतात की या ठिकाणी गुरुनी शिष्य करू नये. जर म्हटला ना याला तर अज्ञान तर आहेच आहे, शिष्याचं तर दूर होतच नाही, परंतु काही प्रमाण सांगितलं आता नाही त्याच्या अगोदरचं मेघवृष्टीने करावा उपदेश. मेघ जसा सगळ्या ठिकाणी वर्षाव करतो तसा वर्षाव करावा, सर्व लोकांना कल्याणाचा उपदेश सांगावा. कारण माऊलीने काय केलं, एक शिष्य एक गुरु हा आतापर्यंत व्यवहार होता, पण माऊलीनं सर्वांना काय केलं, माझ्या गुरूंना कळकळीतो भूता, असं काय ती ओवी की आला देखो निरुता ते आज्ञा निवृत्तीनाथचा केली ऐशी. हा कळीकाळ आलेला आहे, सगळे लोक संतप्त झालेले त्रिविध तापाने, आणि एक शिष्य एक गुरु असं जर ठेवलं तर सगळ्या लोकांना हे मिळणार नाही, बरोबर ना. म्हणून आज्ञा श्रीमंते अत्यंत ऐश्वर्यवान आहेत, सगळ्या जगाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य माझ्या श्रीगुरूंच्या जवळ, त्यांनी मला आज्ञा केली काय की हे जे किंबहुना काय असं ना तरी आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा जो संसारा झाला जो अमुते, तो हा घेऊनी आगवा. हे सगळं जे ज्ञान आहे, हे सगळं संचित केलेलं ज्ञान तो संपूर्ण रीतीनं घेऊन कळी गिळी तया जीवा, कली काळाने ह्या जीवांना काय केलेले, ग्रस्त केलेलं आहे. सर्व प्रकारे धावा करी पावी, तू सर्व प्रकाराने धावून जा आणि ह्या सगळ्या लोकांना मेघवृष्टीने करावा आधीच तव तो कृपाळू, वरी गुरु आज्ञेचा बोलू, झाला जैसा वर्षा काळू, झाला जैसा वर्षा काळू खवळणे मेघा. पावसाळ्याच्या दिवसात मेघ जसं खवळून उठतो, मुसळधार वर्षाव करतो, तसं ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या तत्वज्ञानाची तुमच्या आमच्यासाठी मुसळधार वर्षा केली. पण कोणालाही तुम्ही माझे शिष्य आणि मी तुमचा गुरु असं कोणालाही म्हटले नाही, घेईल त्याचा बोध, आहे की नाही. आता याच्यामध्ये भरपूर सांगितलेले नाथ महाराजांनी लिहिले भागवतामध्ये की असं आहे की गुरूंनी आपला गुरुपणा त्या ठिकाणी मिळवायचा नाही, पण शिष्याने आपला शिष्यपणा सोडायचा नाही, कारण तशा प्रकारची परंपराच आहे. पण या ठिकाणी त्यांनी काय सांगणार होतं माझ्या लक्षात, नाथ महाराजांनी स्पष्टीकरण केलेलं याचं कशाचं चाललं होतं. नाथ महाराजांनी ह्या मेघवृष्टीने नाथ महाराजांनी असं सांगितलं. मग अधिकारी शिष्याला सांगितलं तरच बोध फलीभूत होतं की नाही, अधिकाराचा आणि फलाचा संबंध आहे. आणि असं सांगितलेले पूर्वीच्या अनेक स्मृती ग्रंथामध्ये की गुरूंनी त्याचं परीक्षण केल्याशिवाय त्याला हा बोध करू नये, आणि त्याच्यामध्ये सदोषता निर्माण होते, म्हणून त्याच्या अधिकाराची परीक्षा करावी आणि नंतर त्याला सांगावं हे कोणतं एक शिष्य एक गुरु याच्यामध्ये. आणि ही संतांची मालिका जी आहे ती सर्वांवर काय करतात, मेघवृष्टीने करावा उपदेश, पुन्हा गुरुने न करावा शिष्य. तर याचं एक थोडक्यात सांगतो, बाकीचं नंतर सांगतो. तर त्यांनी वाटा लाभे त्यास केल्या अर्धकर्माचा. जर त्या गुरुनी आपल्याला गुरु समजलं तर त्या शिष्य आणि मी हा माझा
काय आहे? शिष्य. म्हणजे याचा अर्थ माझा तो अनुग्रहित आहे, तो आता कोणाचा आहे? माझा आहे. यांनी काय केलं? त्याच्याशी तादात्म्य केलं, आहे की नाही? मग आता काय होतं? त्या शिष्याचं जे काही कर्म असेल तर त्या कर्माचा अर्धा वाटा त्या गुरुला भोगावा लागतो. त्यांनी लिहिले ना, जर पत्नीनं दुष्कृत्य केलं तर त्या पतीला त्याचं भोगावं लागतं. तसं शिष्याने जर काही कुकृत्य केलं त्याचं फल कोणाला भोगावं लागतं? ह्या गुरुला भोगावं लागतं. असा नियम सांगितला. मग आता याचा अर्थ काय आहे की गुरुला कोणाचं भोगावं लागतं? शिष्याचं. आणि जर तुम्ही सगळ्याच जगाला मेघवृष्टीनं उपदेश केला तर सगळ्या जगाचं भोगावं लागेल की नाही? असं ऐका, सगळ्या जगाचं तुम्हाला भोगावं लागेल की नाही? तुम्ही अधिकारा पाहून जर केला नाही तर त्याचं करावं लागतं. कारण काय, जर तुम्ही ज्याला उपदेश केला त्याला तुम्ही आत्मा समजले नाही, वास्तविक तो काय आहे? तुमचा आत्मा. तुम्ही त्याला काय सांगितलं? हा आहे शिष्य आणि मी आहे गुरु, आणि हे द्वैत सत्यत्व नाही ठेवल्यामुळे अज्ञान तुमच्याच ठिकाणी आहे की नाही? मग जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत तुमचं दुःख जाईल का? जाणार नाही. जन्ममरण परंपरा खंडित होईल का? नाही. पाप पुण्याची फलं तुम्हाला भोगावी लागणार की नाही? लागणार. अशी स्थिती आहे ना. मग असं असताना संतांनी हा उपदेश केला कसा? नाथ महाराजांनी तर खूप विवेचन केलं की नाथ महाराज सगळ्यांना उपदेश करत होते. तेव्हा नाथ महाराजांनी एक दिवस जनार्दन स्वामींनाच विचारलं. नाथ महाराजांनी विचारलं की मी गुरूंनाच प्रश्न केला की माझ्याकडं तर स्त्री शूद्राधिक सर्व येतात आणि मग त्यांना मी उपदेश करावं की नाही? तर त्यांनी सांगितलं तू अगोदर त्यांना भरपूर नामस्मरण करण्याचा उपदेश कर. ते झाल्यानंतर त्यांच्या अंतःकरणाची शुद्धी होऊन त्यांची मुमुक्षुत्व जागृत होईल, तेव्हा ते तुला काही प्रश्न करतील, त्यावेळेला त्यांना कुशाल तत्त्वज्ञानाचा बोध कर. आणि हाच प्रश्न आला की 31व्या अध्यायात मला वाटतं किंवा 29व्या अध्यायामध्ये भागवताच्या, की मग हा गुरूंना दोष लागेल की नाही? शिष्याने जर बोध घेतला नाही किंवा त्याचा दुरुपयोग केला, मी ब्रह्म म्हणून, कदाचित काही लोक मी ब्रह्म म्हणून विषयी करी असं सांगितलं की काही लोकांना जसं आपण म्हणतो ना कशाच्या हाती हे वेड्याच्या हाती कोलीत काहीतरी अशी म्हण आहे काय? माकडाच्या हाती कोलीत. माकड आहे, मरकट आहे की नाही? आणि त्याच्या हातात जर कोलती दिली आपण तर तो कशाला आग लावेल सांगता येते का? तसा एखादा शिष्य आहे आणि त्याला सांगितलं तू ब्रह्मच आहे, तो म्हणतो हे सर्व काय आहे? ब्रह्म आहे. तुझं माझं, माझंही तुझं, आहे की नाही? पार एकदम अद्वैत भावाला येऊन स्वैराचाराने पण वर्तन करू शकतो. मग हा दोष गुरुला लागतो की नाही? असा नाथ महाराजांनी प्रश्न केला. तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं की हा दोष लागत नाही. तुम्ही कशाचा उपदेश करता? ब्रह्मविद्येचा उपदेश करता. ब्रह्मविद्या किती शुद्ध आहे? जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती. हे विषय व्याळे मिठी देती मिठी ताटी ते तुझी या गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. त्या ब्रह्मविद्येचं सामर्थ्य काय आहे? असं सामर्थ्य ती अत्यंत शुद्ध आहे. आणि ती ब्रह्मविद्या जर दुसऱ्याला उपदेश करणाऱ्या वक्त्यालाच जर दोष लागत असेल तर त्या ब्रह्मविद्येचं विद्यातच काय राहिलं? ऐक ना, तिचं महात्म्यच काय राहिलं? ब्रह्मविद्या जर अधिकाराला सांगितल्यावरच जर श्रीगुरूला दोष लागत नाही आणि दुसऱ्याला सांगितली तर त्याला दोष लागतो. आणि काय सांगतो? ब्रह्मविद्या. याचा अर्थ ती ब्रह्मविद्या शुद्ध आहे का? उदार आहे का? त्या ठिकाणी तीच उदार नाही असा अर्थ होईल. म्हणून आपण कोणालाही ब्रह्मज्ञान सांगितलं तरी सुद्धा ते काय त्याच्यापासून दोष लागत नाही. पण त्याला जर तुम्ही म्हटलं की माझ्या ठिकाणी गुरुभाव आहे, मग मात्र तुम्हाला दोष लागेल. द्वैताविषयी सत्यत्व बुद्धी असले गुरु आणि शिष्य, आप आणि पर, श्रेष्ठ आणि कनिष्ठ, अशा प्रकारचा जर भेद अंतःकरणात ठेवला तर त्याला दोष लागल्याशिवाय राहणार नाही, इतरांना दोष लागणार नाही. आणि असं पाहिल्यामुळं नाथ महाराज म्हणतात की मग मेघवृष्टीने करावा उपदेश, असं हे लोकांनी केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्याला कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही. स्वामी महाराजांना लोक म्हणायचे की तुम्ही इथं वेदांताच्या गोष्टी करतात, हे लोक काय ते काय ऐकणार आहेत का काय? तर ते म्हटले की समजा या लोकांना आम्ही वेदांत नाही सांगितला तरी लोक कुठं जाणार? म्हणे नरकाला जातील. आणि म्हणे मग आता सांगितलं नाही आणि आमचं आचरण नाही केलं तर कुठे जातील? नरकाला. पण हे लोक वेदांत ऐकून नरकाला गेलेलं चांगलं का न ऐकता नरकाला गेलेलं चांगलं? ऐकून नरकाला जातील, ऐक नाही. त्यामुळं याच्यामध्ये काही नाही दोष. ही विद्या इतकी पवित्र आहे की त्याचं वर्णन केलेलं त्यांनी. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम काय प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम व्ययम, आहे की नाही? एवढे याचं महत्त्व 9व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यामुळं
ही विद्या माणसाला जरी वेदांताचं समजा नाही आपल्याला अनुभूती आली तरी वेदांत काय करावा, ऐकत राहावा, ऐके नाही. नरकाला जरी गेलं तर इतरांपेक्षा तिथं एखाद्या वेळेस असंग तो बुद्धी होईल, ऐके नाही. मी असंग आहे, मी निर्विकार आहे, कुठेही झाली तर काय आपण मिथ्याच म्हणतो ना, कुठे झाली तर काय बिघडलं. वेदांतावर निष्ठा असली पाहिजे, आपोआप वेदांत आपला उद्धार हा करणारच. कारण वेदांत विद्या ही सर्वश्रेष्ठ विद्या आहे, अध्यात्म विद्या विद्यानाम. आणि याच्याविषयीच बोलत राहा, वादाह प्रवदतामहम. जर वेदांताची चर्चा केली तर ते परमात्म्याची काय आहे, विभूती. ब्रह्मविद्या ही परमात्म्याची काय आहे, विभूती. म्हणून दुसरं काही करण्यापेक्षा याच्यामध्ये जरी जीवन गेलं आपलं तर ते परमात्म्याला आपला उद्धार हा करावाच लागेल, ऐक नाही. दुसऱ्या ठिकाणी द्वैत सत्य समजून केलं, परमात्म्याची काय जबाबदारी नाही. तो म्हणतो मी तुला द्यायला तयार आहे, पण तू म्हणतो नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी आज डुबते राहू, ऐक नाही. असं आहे. वेदांत शास्त्रदृष्ट्या दुसरा कोणीही गुरुपदास योग्य नाही हे खचित. याकरिता जे पुरुष मेघाप्रमाणे असणाऱ्या ब्रह्मवेत्या गुरुपासून वेदांत श्रवणपूर्वक अर्थविचार करतील, म्हणजे जे पुरुष म्हणजे जे अधिकारी पुरुष मेघाप्रमाणे, गुरु कसा आहे, मेघाप्रमाणे आहे, ब्रह्मवेत्ता गुरु हा मेघाप्रमाणे आहे, आणि वेदांत श्रवणपूर्वक अर्थविचार करतील. आणि त्याच्यामध्ये त्या वेदांतवेत्या गुरुपासून काय केलं पाहिजे, अध्ययन, वेदांताचंच अध्ययन करून त्याच्या अर्थाचा विचार करतील किंवा विचारपूर्वक त्याचा अर्थ करतील, तर त्यास अमृतरूप मोक्ष प्राप्त होईल. त्याला अमृत स्वरूप असणारा मोक्ष, की ज्याच्यामध्ये अमृत स्वरूप म्हणजे ज्याला कधीही नाश नाही असा जो मोक्ष आहे. अविनाश करी आपुलिया आईसे, लावी मना पिशे गोविंदाचे, तुका म्हणे एका मरणेची सरे. अशा प्रकारचा मोक्ष कोणाला प्राप्त होईल, जो गुरुच्या सान्निध्यात वेदांत विचार करील किंवा वेदांताच्या अर्थाचा विचार करील, चिंतन करील. याकरिता वेदार्थ ज्ञानवानापासूनच वेदवाक्यांचा विचार करावा. यासाठी काय केलं पाहिजे की वेदांताच्या अर्थाचा विचार जो आहे तो कोणापासून करावा, श्रीगुरूंच्या पासूनच करावा. अर्थज्ञान शून्य पुरुषास पाणिनीने पाठकाधम असे शिक्षेत म्हटले आहे. जे जे षडंग आहे त्याच्यामध्ये शिक्षा हे अंग आहे. तर एखादा मनुष्य त्याला अर्थज्ञान नाही. आता बरेचसे वैदिक असतात आपल्या भारतवर्षामध्ये, त्यांनी आपलं जसं ज्ञानेश्वरी, तर ज्ञानेश्वरीचा आज किती पाठभेद आहे. एक ज्ञानेश्वरीचा पाठ कोणता एक सांगा आजचा झालेला, किती किती त्याच्यामध्ये. कालच गेलं, उन्निद्रियाचे पौडणे, उनिदेहाचे पौडणे आणि उनिदियाचे पौडणे, असे 3 पाठ. हे तर आपल्याला कमी 7-8 ज्ञानेश्वरीमध्ये एवढे सापडले. अजून कोणाचे काय काय असतील सांगता येत नाही. आहे का आपल्याला ज्ञानेश्वरीचं समोर एकच सगळ्या महाराष्ट्रभर, हे तर सगळं भारतभर, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जा, त्या काय आजामिळे पुरोहितम, आजामिळे पुरोहितम, हा एकच पाठ. कुठं ह्रस्व दीर्घ त्याचा प्लुत याच्यात कुठंच बदल होत नाही. जे वैदिक आहे ना संपूर्ण भारतामध्ये, याच्यामध्ये सगळं सारखं आहे. पण त्यांना जर विचारलं ना आजामिळे पुरोहितम, ते म्हणतात अर्थ आम्हाला विचारू नका, अर्थाचं चिंतन नाही, आम्ही फक्त वेदकंठात ठेवलाय. आपण तर महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी गाथा सुद्धा ठेवलं नाही. तर तुका एक गावी आम्ही काय त्याचं शेवट आहे, तुका म्हणे होती जीवनमुक्त हेळा मात्रे, तुका म्हणे महापातकी पतित, आयशियांचे हित हेळा मात्रे, होती जीवनमुक्त हेळा मात्रे. पाठभेद आहे की नाही, असे किती पाठभेद आहे आपल्याकडं. आपण एखाद्या तर काय ज्याला बाबा वाक्यम प्रमाण कुठं ठेवलं आपण आपले बुद्धीतून स्फुरण झालं ते प्रमाण, आणि त्याच्यात आग्रह पण आमचाच पाठ बरोबर आहे म्हणतात. तू पाठभेद मूळ सांभाळला नाही याच्यावर कोणाला खंत नाही, आमचा पाठ बरोबर आहे याच्यावर जास्त आग्रह आहे. इतकंच नाही तर आमचा पाठ जास्त जुना आहे सिद्ध करण्यासाठी असं सांगतात इतिहास संशोधक एक होऊन गेले, नाव नाही सांगत. तर त्यांनी रात्रीचं तव्यावर पानं भाजली आणि मग त्यांनी सांगितलं की हा आमचा पाठ जास्त जुना आहे आणि बघा इतकी जुनी ज्ञान. त्यांनी हाताने लिहिले आणि तव्यावर भाजले त्याच्यामध्ये. तर आपले हे कशासाठी झाले, पाठकादम. जरी त्यांनी कंठ साठवला असला ग्रंथ आणि अर्थाचा विचार जर येत नसेल तर त्याला पाठक नाही, तो पाठकाधम आहे. म्हणजे याचा अर्थ पाठकामध्ये श्रेष्ठ कोण, त्याचं कंठस्थही आहे आणि त्याच्या अर्थाचाही विचार आहे,
तो मनुष्य श्रेष्ठ आहे असं सांगितलेलं आहे. म्हणून हे कशासाठी सांगितलं की एखाद्या माणसाचा वेद कंठस्थ असला आणि वेदाचा अर्थ जाणत नसला तर तुकाराम महाराज त्याला म्हणतात वेदाचा अर्थाचा विचार करायला कोणाकडे? आमच्याकडे. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठाव. तुकाराम महाराज वेद कंठात ठेवीत नाही, पण वेदाचा अर्थ जर कोणाला आडला तर तो सांगायला कोण? तुकाराम महाराज बरोबर सिद्ध आहेत. म्हणून सांगतात की असे जे आहेत लोक त्यांना म्हणतात पाठकाधम. आधम म्हणजे कनिष्ठ. अर्थज्ञान शून्य पुरुषास पाणिनीने पाठकाधम असे शिक्षेत म्हटले आहे. म्हणून एखाद्याचा ग्रंथ पाठ असला म्हणून तुम्ही म्हणाल की आता त्याच्याजवळ तो ग्रंथ शिकू, तर असं नाही. ग्रंथ पाठ असणं वेगळं आणि अर्थाचं ज्ञान असणं वेगळं. आणि याचा अर्थ म्हणजे माणसाने पाठ करण्याच्या भानगडीत पडू नये असंच होतं ना. असं नाही, पाठ केलं पाहिजे. ऐक नाही, अगोदर पाठ केलं पाहिजे, नंतर त्याचा अर्थ जाणून घेतला पाहिजे. शंका. आता पुन्हा शंका केली. वेदार्थ ज्ञानवान गुरुजवळ वेदवाक्यांचा विचार करावा. ज्याला वेदाच्या अर्थाचं ज्ञान आहे, वेदार्थ ज्ञानवान म्हणजे वेदाच्या अर्थाच्या ज्ञानाने युक्त जो पुरुष आहे अशा गुरुजवळ वेदवाक्यांचा विचार करावा. इथं वेदवाक्य म्हणजे वेदामध्ये असणारी जी वचनं ती त्यांच्याजवळ जाऊन शिकवावीत. त्यापासून अद्वैत साक्षात्कार होऊन संसार निवृत्ती होते असे तुम्ही म्हणता. ही शंका आहे. हा पूर्व पक्ष विचारतो किंवा शिष्य शंका विचारतो. आणि अशा पुरुषांजवळ गेलं तर तुम्हाला काय होतं? अद्वैत ब्रह्माचा साक्षात्कार होतो. आणि अद्वैत ब्रह्माचा साक्षात्कार झाला की या संसाराची निवृत्ती होते. संसार कशामुळे भासतो? अद्वैत ब्रह्माच्या अज्ञानामुळं. त्याचं ज्ञान झालं की संसाराची निवृत्ती होते. पण आता तुम्ही जो ग्रंथ सांगणार तो प्राकृत भाषेत असल्यामुळे तो तर वेद नाही. आता हा त्याला कांडी लावतो. तो म्हणतो तुम्ही वेदवाक्याचा विचार गुरूंच्या जवळ करायचा. पण तुम्ही जो ग्रंथ सांगितला ही काही वेदवाक्य आहे का? वेद कशात आहे? संस्कृत भाषेत. आणि तुम्ही आम्हाला ग्रंथ कोणता सांगायला निघाले? प्राकृत मराठी भाषेत किंवा हिंदी भाषेतला ग्रंथ सांगायला निघाले. आता तो जो ग्रंथ तुम्ही सांगणार तो प्राकृत भाषेत असल्यामुळे तो तर वेद नाही. आणि वेदवाक्याच्या विचाराने संसार निवृत्त होणार. संसाराची निवृत्ती कशाने होते? गुरूंच्या सान्निध्यात वेदवाक्यांचा विचार करायचा. परंतु तुमचा जो ग्रंथ आहे या ग्रंथात वेदवाक्य आहेत काही ही नाही. आणि मग तुमच्या ग्रंथाने संसार निवृत्ती कशी काय होईल? अर्थात तुमचा ग्रंथ काही झाला तरी काय होईल? निष्फलच आहे. वेदवाक्याच्या विचाराने संसार निवृत्त होणार हा तर तुमचा सिद्धांत आहे. तर मग तुमच्या या प्राकृत ग्रंथाचा उपयोग काय? बघा गुरूंची काय खुबी आहे. ह्या शिष्य निघालेला आहे ग्रंथ निष्फल सांगायला आणि करता करता त्याला आत्तापर्यंत 2-3 महिने काय ऐकायला लावलं? विचारसागरचा ऐकायला लावला. ऐक नाही, हळूहळू म्हणजे त्याच्यापासून वास्तविक त्याला ग्रंथ निष्फळ ठरायला पहिल्यापासून निघाला की नाही आणि पुन्हा ऐकून पण राहिला की नाही? ऐके नाही म्हणजे त्याला जसं बा लहान मुलाची समजूत काढून काढून त्याला कोणत्याही प्रकाराने का होईना त्याला एका औषध घ्यायला लावायचं. तसं ही गुरूंची पद्धती. तो म्हणतो हा तर तुमचा सिद्धांतच आहे की वेदवाक्याच्या विचारा वाचून मोक्ष होत नाही, संसार निवृत्ती होत नाही. आणि तुम्ही तर कोणता ही तुमचे ग्रंथ म्हणजे काय प्राकृत ग्रंथ आहे? ऐकी नाही, ही काय वेदवाक्य आहेत का? नाही. मग यांनी मोक्ष होईल का? नाही. अर्थात मोक्षासाठी या तुमच्या ग्रंथाचा काही उपयोग नाही. असं बोलला का त्याला पुन्हा त्याचं समाधान करतात. जोपर्यंत त्याला शंका येईल तोपर्यंत सांगतच राहतात. आता ह्या शंकेचं समाधान. अनादी अनिर्वचनीय मायेच्या उपाधीमुळे जगताबरोबरच ब्रह्मापासून वेद झाले आणि ब्रह्मवेत्ता ब्रह्मरूपच असतो अशी श्रुती निश्चयाने सांगते. यामुळे ब्रह्मवेत्त्याची संस्कृत किंवा वाटेल त्या भाषेतील वाणी वेदरूपच आहे. आता ते म्हणतात तुझं म्हणणं बरोबर आहे. वेदवाक्याचा विचार त्यांनी काय होतं? वेदवाक्य वचनाचा विचार केला तर त्याला संसार दुःखाची निवृत्ती होते. हे आम्ही म्हटलं ते बरोबर आहे. परंतु वेदाचं काय स्वरूप आहे? हा वेद जगताच्याच अंतर्गत आहे की नाही? जगताचा संहार होतो की नाही? जगताचा लय होतो की नाही? मग त्यावेळेला वेद नावाचा ग्रंथ कुठं राहतो का? आम्ही काय म्हणतो? वेद कसा आहे? अनादी आहे, बरोबर आहे ना? आणि तो वेद कसा आहे? नित्य आहे. नित्य आहे असं आम्ही म्हणतो. आणि तो वेदाच्या विचाराने मनुष्याला मोक्ष होतो असंही आम्ही म्हणतो. पण ज्या वेळेला ह्या जगताचा लय होतो त्यावेळेला वेद नावाचा ग्रंथ कुठं राहतोय का? नाही. अनादी अनिर्वचनीय मायेच्या उपाधीमुळे जगताबरोबरच ब्रह्मापासून वेद झाले. मग हे वेद आले कुठून? तर
काय ब्रह्म चांगलं लक्षात घ्या याच्यामध्ये. तर झोपू नका, तर याच्यामध्ये झोपू नका हे ऐकण्या इतकं तरी मी मोठ्याने बोलल्यावर जागे व्हा. ह्याच्यामध्ये मी पुन्हा पुन्हा म्हणतो किंवा जागे व्हा, आहे की नाही. तर जागे व्हा म्हणजे आता काय करावं. हां, तर अनादि अनिर्वचनीय मायेच्या अनादि म्हणजे वेद कसे निर्माण झाले ह्याच्यात झोपलेलं कोणीच नाही, पण कोणाला झोप येऊ नये, आहे की नाही. म्हणून आता तर सर्वच्या सर्व जागे झाले की नाही, आता मात्र कोणी झोपलेलं नाही ह्याच्यामध्ये. काय आहे, फार गाढ नाही झोपलं पाहिजे, कमीत तुकाराम महाराजांना स्वप्नात उपदेश झाला की नाही, आणि स्वप्नात कार्य झालं की नाही. बाबाजी महाराजांनी स्वप्नात उपदेश केला आणि तो त्यांना अनुभव आला की नाही. मंत्र दिला रामकृष्ण हरी आणि त्याचं तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, एवढं परिणाम झाला की नाही. याचाच अर्थ अजून एक सांगतो, आता थोडक्यात सांगतो. तर असं आहे की हे जे मी ब्रह्म आहे तत्वमसी महावाक्य आहे ना, ह्या तत्वमसी महावाक्य आणि तुम्हाला काय होतं, मी ब्रह्म आहे असं ज्ञान होतं. ते जागृतीत होतं का स्वप्नात होतं? तुकाराम महाराजांना स्वप्नात झालं आणि सार्वत्रिक रीतीनं पाहिलं तर बहुसंख्य महापुरुषांना काय झालं, जागृतीमध्ये हे ज्ञान झालं. ह्या ज्ञानाने त्यांच्या संसार दुःखाची निवृत्ती झाली की नाही? झाली. म्हणजे स्वप्नात झालं तरी झाली आणि जागृतीत झालं तरी झाले. म्हणजे याचा अर्थ मनुष्याला काय आहे, गुरु सांगत असताना स्वप्नातल्या गुरूंनी सांगितलं आणि स्वप्नातल्या शिष्यानी ऐकलं आणि त्यामुळे काय झालं का, त्यांनी सांगितलं तत्वमसी तू ब्रह्म आहेस आणि त्याची वृत्ती काय झाली, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे ही वृत्ती झाली की अहम ब्रह्मास्मी ह्या वृत्तीमध्ये जे चैतन्य प्रतिफलित होतं ते काय करतं, ते अज्ञानाचा नाश करतं. बरोबर आहे ना, अज्ञानाचा नाश करतं. स्वप्नामध्ये वृत्ती होती की नाही, स्वप्नामध्ये गुरुच्या आकाराची वृत्ती झाली की नाही, गुरुने सांगितलेल्या तत्वमसी महावाक्यापासून मी ब्रह्म आहे या आकाराची वृत्ती झाली आणि त्याला ज्ञान झालं की नाही, त्या ज्ञानाने अज्ञान गेलं की नाही, गेलं. मग त्याच्या ठिकाणी त्याचं संसार दुःख निवृत्त झालं की नाही. मूळ कारण आहे कोण, अज्ञान. अज्ञान निवृत्त झाल्याबरोबर संसार दुःखाची काय झाली, आत्यंतिक निवृत्ती. आणि जागृतीमध्ये ज्या लोकांनी तद्विधी प्रणिपातेनं त्यांची झाली की नाही, झाली. याचा अर्थ जागृती ते कधी झाली, जागृती सगळ्यांची झाली का, नाही. ज्यांना जागृतीतल्या गुरूंपासून मी ब्रह्म आहे असं ऐकलं, तत्वमसी महावाक्य ऐकलं, तर त्या तत्वमसी महावाक्य ऐकलं ज्यांची ब्रह्माकार वृत्ती झाली त्यांचं अज्ञान दूर झालं. बरोबर आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ अज्ञान दूर होण्यासाठी काय लागते, वृत्ती लागते, आहे की नाही. मग वृत्ती स्वप्नातली चालेल का जागृतीतली चालेल का, कोणतीही चालेल, कोणती. बरं सुषुप्तीमध्ये मग तुम्ही म्हणा दोन्ही चालतं, तर मग सुषुप्तीमध्ये बी आम्ही पडवणे राहो तया ठाया उगाची संताच्या पाया, ऐका नाही. आम्ही संतांच्या पायाजवळ राहिलो, झोपलं तरी कुठं बिघडलं, ऐक नाही, झोपलं तरी कुठे बिघडलं असं वाटेल की नाही, का बिघडलं काही नाही, पण ब्रह्मज्ञान मात्र होणार नाही. कारण का नाही, वृत्ती जी आहे वृत्ती लागते ना. तुम्ही ऐकत असताना तुमची वृत्ती काय झाली, आमच्या शब्दाकार होत गेली का आपल्या आत्मस्वरूप आपल्या कारण अज्ञानामध्ये लीन झाली. अज्ञानामध्ये लीन झालेल्या वृत्तीला ब्रह्मसाक्षात्कार होईल का. म्हणून सर्वात वाईट अवस्था जर कोणती असेल तर ती सुषुप्तीची अवस्था आहे की जी ब्रह्मज्ञानाला काहीच उपयोगाची नाही. तशी दुसरी अवस्था वाईट आहे कोणती, समाधी. समाधी अवस्था. आता तुम्ही काय म्हणणार, झोपेत म्हणल्यावर माणसाला काय होतं, अपमान वाटतो, तुम्ही झोपले, ऐके नाही. आम्हाला समाधी लागली होती, काही लोक म्हणतात आम्ही एकदम एकाग्र झालो. एकाग्रतेची वृत्ती सुद्धा याच्यामध्ये चालते, पण वृत्ती लीन होणं चालत नाही. आता तुम्ही म्हणाल की अज्ञानामध्ये वृत्ती लीन कधी होते, झोपेमध्ये. आणि समाधीमध्ये अज्ञानात लीन होते का, ती काय होते, अधिष्ठानात लीन होते. कुठं लीन होते, अधिष्ठान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन होते. पण आत्मा जर ती वृत्ती लीन होऊन गेली तर ती आत्म्याची, आत्माच ब्रह्म आहे अशा आकाराची होईल का. आत्माच ब्रह्म, पुष्कळ ब्रह्मरूपच आत्मा आहे, त्याच्यातच त्याची वृत्ती लीन झाली, परंतु त्याला ज्ञान व्हायला पाहिजे ना, मग आत्माच ब्रह्म आहे, ब्रह्मच आत्मा आहे, हे समाधीमध्ये तरी होईल का,
होणार नाही. किंवा तिसरी अवस्था आहे मूर्छा, फटका दिला जोराचा, बेशुद्ध पडला, ऐके नाही, आणि त्याला लागलं तत्वमशी, आता ते व्यग्र झालेलं आहे, ऐके नाही, त्याची चित्त काय झालेलं, व्याकुळ झालेलं आहे, त्याला सुद्धा हे ज्ञान होणार नाही. म्हणून मूर्छा अवस्था, सुषुप्ती अवस्था आणि समाधी अवस्था, या तिन्ही अवस्था काय तत्वज्ञानाला विरोधी अशा अवस्था आहेत, बाधक अशा अवस्था आहेत. म्हणून जरी आपण इथं राहिलं तर इतकं झोपलं नाही पाहिजे, किमान स्वप्न तरी पडत असलं पाहिजे. स्वप्नात न जाणं कोणीतरी येऊन आपल्याला काय करेल, तत्वमशी, ना आपण स्वप्नातच काय म्हणू, अहम ब्रह्मास्मी. ही खरं काय आहे, वस्तुस्थिती आहे. हां, तर हां, आता हे सांगतात ना वेदवचनं जे, तर तुमचा ग्रंथ काय वेदातली वचनं नाही, तो प्राकृत भाषेतला आहे. त्यामुळं काय प्राकृत भाषेत असल्यामुळं या ठिकाणी तुमच्या ग्रंथाचा काही उपयोग नाही. ते म्हणतात ठीक आहे वेदवचनात, पण वेद काय सत्य आहेत का सत्य एकच वस्तू आहे, एकच वस्तू काय आहे सत्य. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जर आता तुम्ही भरपूर चिंतन आपण केलं होतं, जर एवढ्या चिंतनात सांगितलं तर फारच चांगलं झालं, म्हणजे तुम्हाला चौथा तरंग सुटल्यासारखाच आहे. आता बघा अज्ञान आहे, ऐके नाही, मला ब्रह्मस्वरूपाचं काय आहे अज्ञान आहे, बरोबर आहे ना. ते अज्ञान कल्पित आहे की नाही, का सत्य आहे अज्ञान, का त्याच्यावर त्या अज्ञानाचं कार्य असणारं जगत कल्पित आहे का सत्य आहे, कल्पित आहे, ऐके नाही. मग आणि आता त्या अज्ञानाची निवृत्ती करायची, बरोबर, त्या अज्ञानाची निवृत्ती करायची. मग ती निवृत्ती कशाने होते अज्ञानाची, गुरुनी जे ज्ञानाने होते, ते ज्ञान कशाने होते, गुरुनी सांगितलेल्या तत्वमशी महावाक्याने. ते तत्वमशी महावाक्य कुठे आहे, वेदातलं आहे, ऐके नाही. मग त्या वेदातल्या वाक्याने तुम्हाला ह्या मिथ्या असणाऱ्या अज्ञानाची कशी काय निवृत्ती होईल, का वेद मिथ्याचे, वेदच मिथ्या. मग मिथ्या असणाऱ्या वेदाचं जर तुम्ही तत्वमशी महावाक्य ऐकलं तर या संसाराची निवृत्ती होईल का कधी, होईल. कारण का समान सत्य साधक बाधक, का वेद मिथ्याचा असला पाहिजे, वेद सत्य असला तर मिथ्या संसार दुःखाची निवृत्ती होईल का तुमच्या, नाही. किंवा सत्य संसार असला तर मिथ्या वेदापासून निवृत्ती होईल का, नाही. कारण काय समान सत्य साधक बाधक व्यवहार होतो. मग तुम्ही वेदाला मिथ्या म्हणता, जो वेद तुम्हाला ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करून देतो त्याला तुम्हाला मिथ्या म्हणायला काही थोडं तरी मन कचरतं की नाही, आहे की नाही, का कचरण्याचं काही कारण नाही, कारण सिद्धांत आहे. स्वप्नात लागलेली ताण स्वप्नातल्याच पाण्याने भागते, जागृतीतला काही उपयोग नाही. जर संसार मिथ्या असेल तर त्याचं निवर्तक असणारं वेदातलं तत्वमसी महावाक्य सांगणारं हे ज्ञान सुद्धा काय आहे, आणि मी ब्रह्म आहे हे ज्ञान, ते सुद्धा मिथ्याच आहे, ऐक, ते सुद्धा मिथ्याच आहे. सर्व काय आहे मिथ्या. मग का सत्य म्हणून काहीच पदार्थ नाही, हा एकच पदार्थ काय आहे, सत्य आहे. मग वेद सत्य आहे का, वेद सुद्धा सत्य नाही. मग वेद सुद्धा काय झाला मिथ्या. मग मिथ्या पदार्थ कशापासून निर्माण होतात, मायेपासून. आणि जगत सुद्धा काय होतं, मायेपासून. आणि जे जगत उत्पन्न होतं मायेपासून ते कसं असतं, अनिर्वचनीय किंवा सदसद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्याच असतं, ठीक आहे ना. आता हे सांगतात, तो काय म्हणतो तुमचं वाक्य तर वेदवाक्य नाही, तुमचा ग्रंथ कोणत्या भाषेतला आहे, प्राकृत भाषेतला आहे. त्याला आता गुरु कसं समजावून सांगतात बघा. अनादी अनिर्वचनीय मायेच्या उपाधीमुळे या ठिकाणी वेद कसं निर्माण होतात, केवळ ब्रह्मापासून वेद निर्माण होतील का, नाही. तर त्या ब्रह्माला काय लागते, उपाधी. ब्रह्माला काय स्वीकार करावे लागते, उपाधी. मग ब्रह्माला कोणाची उपाधी लागते, मायेची. आणि त्या ब्रह्माला मायेची उपाधी लागली की त्या मायेच्या उपाधीमुळे जगताबरोबरच ब्रह्मापासून वेद झाले. मग काय होतं, ब्रह्मापासून वेद झाले, पण केवळ ब्रह्मापासून झाले का, केवळ मायेपासून झाले का माया आणि ब्रह्माचा संबंध झाल्यानंतर झाले, तो खरा संबंध झाला का आद्याशी कल्पित संबंध झाला, कल्पित संबंध झाला, बरोबर ना. माया आणि ब्रह्म यांचा कल्पित तादात्म्य संबंध झाला की त्यापासून हे संपूर्ण जगत उत्पन्न होतं. आणि जगताच्याच अंतर्गत कोण आहे, वेद आहे. तो जगतांतर्गत वेद सुद्धा त्या ब्रह्मापासून मायेच्या द्वारा काय होतो, वेद उत्पन्न होतो. आणि ब्रह्मवेत्ता ब्रह्मरूपच असतो अशी श्रुती निश्चयाने सांगते.
आणि बरोबर ना, वेद उत्पन्न झाला आणि त्या वेदाने ज्या ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे त्या ब्रह्मवेत्ता म्हणजे त्या ब्रह्माला ज्यांनी जाणलं, ब्रह्माला जाणल्यावर तो माणूस काय होतो, ब्रह्मविद ब्रह्म एव भवती. त्यांनी ब्रह्मच आत्मा आहे असं जाणल्यानंतर आत्मा आणि ब्रह्म काय झाले, एक. मग तो आता देह राहिला का, तो देह राहिला का तो ब्रह्मच झाला, ब्रह्मच झाला. तैसा देह झाला काय, दीपकी कर्पूर कैसा तो विराला, तैसा देह झाला तुका म्हणे. ऐक नाही, कर्पुराचा आणि दिव्याची संगती झाली का काय होतं, कापूर राहतो आणि दिवा राहतो. कापूरच दिवा होतो. तसं ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान एकदा झालं म्हणजे जीवाचा ब्रह्मस्वरूपाशी एकदा संबंध झाला का जीवाचं जीवत्वच जातं आणि त्याला काय होतं, ब्रह्मविद ब्रह्म एव भवती. तो काय होतो, ब्रह्मस्वरूपच होतो. मग ब्रह्मस्वरूपच होतो की नाही, कोण, ब्रह्मवेत्ता हा काय होतो, ब्रह्मस्वरूपच होतो का, असतो. ब्रह्मवेत्ता ब्रह्मरूपच असतो अशी श्रुती निश्चयाने सांगते. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती हे वचन कोणाचं आहे, श्रुती वचन आहे, वेदाचं वचन आहे. यामुळे ब्रह्मवेत्त्याची संस्कृत किंवा वाटेल त्या भाषेतील वाणी वेदरूपच आहे. मग जर एखादा ब्रह्मवेत्ता पुरुष असेल आणि त्यांनी संस्कृत भाषा बोलला काय आणि प्राकृत भाषा बोलला काय, तर ती वेदच आहे की नाही. तयाचे बिसाट शब्द आणि सुखे मनो येती वेद आणि सदेह सच्चिदानंद का न होती ते किंवा का न व्हावे ते. ऐक नाही, ब्रह्मवेत्त्याची संस्कृत किंवा वाटेल त्या भाषेतील वाणी वेदरूपच आहे. या ठिकाणी भगवान ज्ञानोबा यांच्या एका वाक्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणून येती वेद. या ओळीत ब्रह्मवेत्त्याची वेड्यासारखी बडबड सुद्धा वेदच आहे असे महाराज सांगतात. ज्ञानोबा स्वतः सांगतात की जो तत्वज्ञ पुरुष आहे, ब्रह्मज्ञानी पुरुष आहे, त्यांनी केलेली बडबड सुद्धा काय आहे, वेदवचनच आहेत. त्याची वचन कोणतं आहे, वेदवाक्यच आहेत. त्याचप्रमाणे तुकोबाराय येई, तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आयते केले न हो. आम्ही ह्या विधीला सुद्धा उत्पन्न करणारे कोण आहेत, आम्ही म्हणजे कोण, ब्रह्मवेत्ते पुरुष. आम्ही स्वयंभू आहोत. आयते केले, स्वयंभू आयते म्हणजे स्वतःसिद्ध आहेत, केले न हो, आम्हाला कोणी केलेले आहे असं नाही. मग आम्ही तत्वताच कोण आहोत, ब्रह्मरूपच आहोत असा आपला अनुभव सांगतात. ते म्हणतात कोणी तयार केलेले म्हणजे कृतक नाही, असे स्वयंभू म्हणजे अनादिसिद्ध ब्रह्म तेच आम्ही असल्यामुळे वेदाचे उत्पन्न करतेही आम्हीच आहोत. खरा वेदाचं उत्पन्न करतो कोण आहे, जो ब्रह्मज्ञानी पुरुष आहे तो काय झाला, ब्रह्म. आणि ब्रह्मालाच माया उपाधी लागून काय होतं, वेद त्या ठिकाणी अभिव्यक्त होतात. काय वेदात उत्पन्न होतात असं म्हणता येत नाही. तर त्याच्यामध्ये अपौरुषे वेद आहेत, अनादी आहेत आणि ते अनंत आहेत किंवा नित्य आहेत असंच वेदाविषयी सांगितलं जातं. तर याचा अर्थ ते उत्पन्न होत नाही. ज्या वेळेला फक्त काय होतं की ज्या वेळेला सृष्टीचा प्रलय होतो त्यावेळेला वेद काय होतात, त्या ठिकाणी वेद फक्त अव्यक्त दशेत राहतात आणि पुन्हा सृष्टी उत्पन्न झाली का वेद काय होतात, व्यक्त होतात. कारण परमात्मा हा सर्वज्ञ आहे की नाही, परमात्मा हा सर्वज्ञ असल्यामुळं धाता यथा पूर्वम अकल्पयत. पूर्वीच्या कल्पात जसा वेद होता तसाच अनुपूर्वीपूर्वक वेद काय होतो, या कल्पातही उत्पन्न होत म्हणजे अभिव्यक्त होतो. म्हणून वेद जसा आहे तसाच. वेदाला नित्य का म्हणतात, पूर्वीच्या कल्पात जसा होता तसाच आता आहे. म्हणजे याचा अर्थ वेद नावाचा ग्रंथ राहतो असं नाही, पण वेदातलं जे ज्ञान आहे ते ज्ञान, सर्व ज्ञान कोणाला, सर्वज्ञ कोण आहे, परमात्मा. आणि मग मानवी सृष्टीच्या कल्याणासाठी पुन्हा वेदाची तो काय करतो, जशी पूर्वीच्या कल्पात होता तशीच त्याची अभिव्यक्ती करतो. त्या अर्थाने वेदाला काय म्हणतात, नित्य असं म्हणतात. नाही तर सगळं जगत संवार झालं आणि वेद नावाचा ग्रंथ कुठंतरी जपून कोणी त्या पुराणांमध्ये कथा आहेत तसं त्याला कुठंतरी बाजूला ठेवून दिला असा त्याचा अर्थ नाही. जीव साधा संध्याकाळी झोपेत जातो त्यावेळेस सगळ्या जगाचा विसर पडतो की नाही, आणि सकाळचं झाल्यावर मी पुरुष आहे, मी ब्राह्मण आहे, मी विद्यार्थी आहे, सगळं होतं की नाही. तसं ईश्वराला काय आहे, सर्व ज्ञान आहे. एकाच समवायात छेदे करून भूत भविष्य वर्तमान सगळ्या प्राण्यांच्या कर्माचं आणि कर्मफलाचं सर्व ज्ञान परमात्म्याला आहे. म्हणून परमात्मा सर्वज्ञ आहे.
आणि सर्वज्ञ परमात्मा ह्या वेदाचं सर्वच्या सर्व अभिव्यक्ती करतो की नाही. म्हणून पण माणसाचं सर्वज्ञ परमात्म्याला म्हणतात आणि वेद सुद्धा सर्वज्ञ आहे की नाही. वेदो काय काय न बोले, पण दोघांतला फरक आहे. आचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये त्याला सर्वज्ञ कल्प असं म्हटलेलं आहे. परमात्मा कसा आहे सर्वज्ञ आणि वेद कसा आहे सर्व जणू काही सर्वज्ञ, अशा प्रकारचा सर्वज्ञ कल्प असं त्याला म्हणतात. आता तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आयते केले न हो. आजता आपला अनुभव म्हणतात. ते म्हणतात कोणी तयार केलेले नाही म्हणजे कृतक नाही. आमचं जे स्वरूप आहे ते कोणी तयार केलेलं आहे का आम्ही स्वयंभू आहोत. स्वयंभू आहोत. स्वयंभू म्हणजे अनादि. आम्ही स्वयंभू कोण आहे खरं अनादि सिद्ध असणारं ब्रह्म आणि तेच कोण आहेत आम्ही. तेच आम्ही असल्यामुळे वेदाचे उत्पन्न करते आम्हीच आहोत. वेदाला तरी उत्पन्न कोणी केलं आम्हीच केलं. तुकाराम महाराज म्हणतात वेद आम्हावरी रुसनिया गेला आणि आम्ही त्याच्या बाला धरिले हाती. त्याचं वेद आम्ही स्वतः काय झालो त्याचं बा म्हणजे त्याचा बाप हे खरं त्याचं मुख्य काय तत्वमसी महावाक्य ते ब्रह्म मी ब्रह्म आहे असा निश्चय झाला. अर्थात आम्ही काय झालो ब्रह्मरूप. आता वेद जेव्हा निर्माण होईल कल्पाच्या आरंभी तेव्हा काय होईल ब्रह्ममायेचा उपाधी घेईल आणि त्या ठिकाणी वेदाचं काय करेल अभिव्यक्ती करेल. मग ब्रह्म करील अभिव्यक्ती का आम्हीच करू आम्हीच. म्हणून खरा वेद कोण वेदाचे मूळ कोण आहे आम्हीच आहे म्हणजे ब्रह्मवेद ते पुरुषच आहेत. म्हणून ब्रह्मवेद त्या पुरुषांनी तयाचे भिसाट शब्द त्यांनी कोणत्याही भाषेत संस्कृत असू नाही तर प्राकृत भाषेत जे सांगितलं ते काय आहे सत्यच आहे. तात्पर्य ब्रह्मवेत्ता पुरुष जे बोलेल ते वेदवाक्यच असते. कारण वेदवाक्याने ज्याप्रमाणे भ्रमाचा नाश होतो त्याप्रमाणे ब्रह्मवेत्त्याच्याही वाक्याने भेदभ्रमाचा नाश होतो. आता ते म्हणतात वेद ब्रह्मवेत्त्याने जर वेदवाक्य उच्चारलं ब्रह्मवेत्त्याने तर काय होतं आपला अज्ञानाचा नाश होतो. आणि जर समजा एखाद्या ब्रह्मवेत्त्याने संस्कृत भाषेऐवजी प्राकृत भाषेत सांगितलं तरी आपल्याला भेदभ्रांती किंवा अज्ञानाचा नाश होईल की नाही. त्याला भाषेचं काही बंधन आहे का नाही. फक्त ते तो कोण पाहिजे ब्रह्मवेत्ता पाहिजे. ब्रह्मवेत्त्या पुरुषांनी कोणत्याही भाषेतून सांगितलं तरी सुद्धा त्या श्रोत्याच्या किंवा शिष्याच्या अज्ञानाचा नाश करण्याचं सामर्थ्य त्या वचनाच्या ठिकाणी आहे. असं काही नाही. प्राकृत लोक म्हणतात नाही पण संस्कृतवाणी देवाची. तुकाराम महाराज आपले नाथ महाराज काय म्हणतात संस्कृतवाणी देवे केली आणि प्राकृत काय चोरापासून आली. प्राकृतवाणी काय चोरांनी केली का. उलट ये मराठी याच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखचिवरी हो दे या जगा असं म्हणतात की नाही. तात्पर्य ब्रह्मवेत्ता पुरुष जे बोलेल ते वेदवाक्यच असते. कारण वेदवाक्याने ज्याप्रमाणे भ्रमाचा नाश होतो त्याप्रमाणे ब्रह्मवेत्त्याच्याही वाक्याने भेदभ्रमाचा नाश होतो. आणि जर वेदवाक्यापासून ज्ञान होते इतर वाक्यापासून होत नाहीच असे असेल तर ते बरोबर नाही. पण जर कोणी म्हणायला लागलं नाही पण ज्ञान हे वेदवाक्यानेच होतं इतर वाक्यापासून ज्ञान होतच नाही असं जर कोणी म्हणेल तर ते म्हणणं बरोबर नाही. कारण दृष्ट फलात हा नियम नसतो. जसे औषधाने रोगनिवृत्ती दृष्ट फल आहे त्या औषधी सांगणारा आयुर्वेद संस्कृत भाषेत आहे. त्या आयुर्वेदाच्या संस्कृत भाषेने जसे औषधीचे ज्ञान होते त्याप्रमाणे अन्य भाषेतील वाक्यापासूनही त्या औषधाचे ज्ञान होते हे अनुभव सिद्ध आहे. आता बघा याच्यासाठी त्यांनी एक नियम सांगितलं. तुम्ही म्हणाल संस्कृत भाषेतच होतं इतर भाषेने होत नाही असं जर म्हणायचं असेल तर यासाठी एक नियम सांगितला. काही जे फलं आहेत ना अदृष्ट जर फल असेल तर ते संस्कृत भाषेत थोडं लक्षात घ्या. हे नेहमी एक ही शंका येते आणि त्याचं हे पारंपरिक वेदांती फार चांगल्या प्रकाराने सुरेश्वराचार्यांनी वार्तिकामध्ये याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. त्याचा भाव लक्षात घ्या. आता एखाद्या माणसाला रोग झाला बरोबर आहे ना तर ह्या रोग झाल्यावर त्याच्या व्याधीचं निदान करायचं आणि त्याला योग्य औषधोपचार करायचं हे सगळं कुठं आहे हे आयुर्वेदमध्ये सांगितलेलं आहे. आयुर्वेद कोणत्या भाषेत आहे संस्कृत भाषेत आहे आहे की नाही. मग संस्कृत भाषेत आहे त्या रुग्णाला किंवा त्या वैद्याला समजा संस्कृत भाषेचं ज्ञान नाही ऐक नाही त्या संस्कृत भाषेत असं लिहिलेलं आहे की समजा एखाद्या मनुष्याचं पोट दुखतं तर त्याला काय करायचं शंखभस्म द्यायचं. शंखभस्मम प्रयुंजित शंखभस्माचा त्याला उपयोग करायचा म्हणजे त्याचे काय होते उदरव्यथा कमी होते असं सांगितलं. आता एखाद्याला संस्कृत येत नाही पण त्याला वैद्याला माहिती आहे की शंखभस्माने काय होतं पोट दुखायचं थांबतं आणि त्यांनी एखाद्याला जर पोटदुखीवर औषध दिलं तर त्याचं पोट दुखण्याचं थांबल की नाही. भाषेचा काय प्रश्न आला. कारण काय औषध
दिलं का त्याचं फल उत्तर क्षणी दृष्ट फलच मिळतं का पोट दुखायचं थांबलं. मग दृष्ट फलात हा नियम करता येत नाही. हे संस्कृत भाषेतच पाहिजे किंवा हे मराठी भाषेत पाहिजे. तत्वमसी न म्हणता ते ब्रह्म तूच आहेस असं त्याला कळलं तर त्याला मी ब्रह्म आहे असं ज्ञान होऊन त्याचं अव्यवहित उत्तर क्षणी निष्प्रतिबंध आनंदामध्ये पर्यवसान होऊ शकेल की नाही. मग दृष्ट फल आहे. इथं आपल्याला जी मुक्ती मिळते अज्ञानाचा नाश होऊन मी ब्रह्म आहे ह्या ज्ञानाने जी मुक्ती मिळते ती सद्य मुक्ती मिळते का मरणोत्तर मुक्ती मिळते. सद्य मुक्ती मिळते. हे दृष्ट फल आहे का अदृष्ट फल आहे. दृष्ट फल आहे. मग दृष्ट फलाच्या बाबतीत भाषेचा नियम नाही. कालच आम्ही कुठं चाललो होतो ते जाताना ते जे ब्राह्मण होते ना ते तिथं काहीतरी यज्ञ चालू होता आणि ते समर्थांचे श्लोक म्हणत होते. मना सज्जना भक्तिपंथीची जावे तरी आणि लोक बी त्याच्यामध्ये आहुती देतात याच्यामध्ये. पण वास्तविक आपल्याला त्याच्यापासून मिळणारं जे फल आहे स्वर्गरूप फल स्वर्गदृष्ट आहे का अदृष्ट फल आहे. अदृष्ट आहे. आता मिळणार आहे का मरणानंतर मिळणार आहे. मरणानंतर जर अदृष्ट फल असेल तर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे. जे संस्कृत भाषेतले जे विचार समजा तुम्हाला याग करायचा आहे तर यागामधले मंत्र काय असले पाहिजे संस्कृत. का त्याचं फल काय आहे अदृष्ट फल आहे. अदृष्ट फलाच्या बाबतीत नियम आहे. भाषेचा काय आहे नियम आहे आणि दृष्ट फलाच्या बाबतीत भाषेचा नियम नाही. कारण आता आम्ही औषध घेतलं की आमचा रोग बरा होतो. आम्ही मी ब्रह्म आहे असा निश्चय कोणत्याही भाषेतल्या वाक्यापासून झाला तर काय होतं माझं आताच अज्ञान किंवा संसार दुःख निवृत्त होऊन मी जीवनमुक्त होऊ शकतो. म्हणून हा नियम काय आहे दृष्ट फलामध्ये आहे. म्हणून काही लोक जे म्हणतात ना मग आम्ही हे आता जसं लोकांनी परवा गाथा जाळा किंवा काही लोक म्हणतात की वेदामध्ये जातीभेद फार सांगितलेला आहे आणि कोणाला आम्हाला वेदाचा अधिकार का नाही श्री शूद्राधिकांची आबोला वेदाने का धरला असं म्हणतात. तर त्यांना मिळणारं फल कोणतं आहे अदृष्ट फल आहे. अदृष्ट फलाच्या बाबतीत नियमाचं पालन केलंच पाहिजे. आणि दृष्ट फल असेल तर सगळ्यांना आत्मा सर्वांचा आत्मा एकच आहे की नाही आणि सर्व आत्मरूप आहेत की नाही. आणि आत्म्याला जर त्यांनी जाणलं तर त्यांना दृष्ट फल प्राप्त होईल का अदृष्ट फल प्राप्त होईल. मग दृष्ट फल मिळवण्याचा मुक्त होण्याचा अधिकार कोणाला आहे सर्वांना आहे. आत्मज्ञान संपादन करण्याचा अधिकार कोणाला आहे सर्वांना आहे. परंतु यज्ञ करण्याचा अधिकार सर्वांना आहे का नाही. तुम्हाला जो समजा एखादा राजसूय याग करायचा त्याला कोणी केला पाहिजे क्षत्रियाने. कारण त्याला फल कुठे मिळणार आहे स्वर्गात मिळणार म्हणजे मरणोत्तर मिळणारा स्वर्ग हे त्याला त्याचं फल आहे की नाही. बृहस्पती सव करायचा तो ब्राह्मणांनीच केला पाहिजे त्या ठिकाणी दुसऱ्यांनी करता येणार नाही. अशा प्रकाराने दृष्ट फलाच्या बाबतीत नियम नाही आणि अदृष्ट फलाच्या बाबतीत नियम आहे. तेव्हा वेदांत कोणत्या भाषेत शिकावा का शिकावा फक्त संस्कृतीत असले तर संस्कृत भाषेतून शिकावा नसले तर विचारसागर वृत्ती प्रकार विचारचंद्रोदय कोणत्याही पंचभाषा कोणत्याही ग्रंथातून तो शिकावा. आपल्याला काय आहे फक्त आपल्या कोंबडा कोणाचा ओरडला याच्याविषयी काही नाही. फक्त सकाळचं उजेडलं पाहिजे आहे की नाही. आपल्याला मी ब्रह्म आहे हे ज्ञान झालं पाहिजे एवढाच त्याचा अर्थ आहे. आता बघा जसे औषधाने रोगनिवृत्ती दृष्ट फल आहे त्या औषधी सांगणारा आयुर्वेद संस्कृत भाषेत आहे. त्या आयुर्वेदाच्या संस्कृत भाषेने जसे औषधीचे ज्ञान होते त्याप्रमाणे अन्य भाषेतील वाक्यापासूनही त्या औषधीचे ज्ञान होते अनुभव सिद्ध आहे. आपण मग जर एखाद्याला मराठी भाषेतही नाव आहे की नाही कोणी म्हणतात जपाकुसुम आम्ही म्हणतो जास्वंदीचं फुल. पण जास्वंदीच्या फुलाचा जो उपयोग व्हायचा तोच होतो की नाही याच्यामध्ये भाषेमुळे काय अडलं का त्याचं नाही. शिवाय जर वेदवाक्यांनीच ज्ञान होते असे मानले तर स्मृती पुराणे इतिहास वगैरे ग्रंथात सर्वज्ञ ऋषींनी ब्रह्मविद्या प्रकरण लिहिले आहे ते व्यर्थ होईल. आता तुमचा जर एवढे करून आग्रह असेल का अजून आहेत असे आग्रही लोक का वेदातलं तत्वमसी महावाक्याचं उच्चारण केलं तरच ज्ञान होतं शिष्याला दुसऱ्या होतच नाही असं सांगणारे. आणि ते एका आमच्या कालिदास महाराजांनी ऐकलं आणि ते लगेच स्वामी महाराजांकडे आले आणि ते स्वामी महाराजांना म्हणले तुम्ही आम्हाला 5-7 वर्ष शिकवता पण तत्वमसी महावाक्य आम्हाला सांगितलं नाही आणि ते पुन्हा आमच्या डोक्यावर हात पण तुम्ही ठेवला नाही. हात ठेविला मस्तकी देवनी प्रसाद. कारण गुरुने हात ठेवला पाहिजे तत्वमसी ते ब्रह्म तूच आहेस असं काही आम्हाला सांगितलं नाही. स्वामी महाराज म्हणले तेवढं मात्र राहिलं बरं का. म्हटले तर काय म्हटले की परवा एकादशी आहे तू स्नान करून ये तसंच ओल्या वस्त्रासहित ये आणि मग इथं आल्यावर मला आठवण कर. त्याप्रमाणे ते आले आणि मग त्यांनी विचारलं त्यांनी आठवण केली. स्वामी महाराज म्हणे काय आहे म्हणे काय नाही तुम्ही सांगितलं होतं त्याप्रमाणे आलो. स्वामी महाराज म्हणे बसा पडत त्यांच्या डोक्यावर हात ठेवला म्हणजे तत्वमसी. मग त्यांना म्हणे तुम्ही म्हणा आता अहम ब्रह्मास्मी. ते म्हणे अहम ब्रह्मास्मी. म्हणे आता झालं की नाही तुम्हाला ज्ञान. हा म्हणे झालं.
झालं. मग किती वाजले आता? 8 वाजून अमके मिनटं झाले. आता तुम्ही लिहून द्या, मला तत्वमसी महावाक्याचा उपदेश ऐकून 8 वाजून 45 मिनिटांनी 43 सेकंदांनी मी ब्रह्म आहे असा बोध झाला, असं त्यांनी लिहून दिलं. त्याच्यावर खाली त्यांनी सही पण घेतली आणि मग दिवसभर जे येईल त्याला ते दाखवायचे. आज आमच्या कालिदास महाराजांना ब्रह्मबोध झाला. तुम्हाला झालं का ना? बेट्यानं तुम्हाला सेवा करायला नको, काही नको, त्यामुळे फक्त त्यांनाच मी तो दिला उपदेश आणि त्यांना आता तुम्हाला तसं करावं लागेल तर तुम्हाला बोध होईल असं सांगायला लागले. स्वामी महाराज दिवसभर जे येईल त्याला सांगितलं. आज आमच्या कालिदास महाराजांना काय झालं? ब्रह्मज्ञान झालं आणि ते इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी झालं. ब्रह्म हे कोणत्या कालात सापडणार आहे का? कोणत्या देशात सापडणार आहे का? मग त्याचं ब्रह्माचं ज्ञान झालं का? ह्या कालाचा परिच्छेद मानण्याने ब्रह्माचं अज्ञान तसंच राहिलं आहे की नाही? मग स्वामी महाराज म्हणले त्याचं कारण असं आहे म्हणे, 7 वर्षे जे कालिदास महाराजांना मी सांगतो ते विचार सागर वगैरे उगीच सांगत होतो म्हणे, तत्वमसी महावाक्याचा उपदेश केलाच नाही. तर हे ग्रंथ म्हणजे तत्वमसी महावाक्याचाच उपदेश आहे पदोपदी. ज्याला 7 वर्ष नाही झालं त्याला नुसतं हात ठेवून होणार आहे का? त्याला होणार. मग स्वामीजी त्यांना चिडवायला लागले मुद्दाम की यांना इतक्या वाजता झालं म्हणजे याचा काय हा बोध काय झाला? देश परिच्छिन्न झाला, काल परिच्छिन्न झाला का? हा बोधच सिद्ध नाही झाला, बोधच सिद्ध झाला नाही. तेव्हा भाषेचा आग्रह ठेवून काय उपयोग आहे का? नाही. कोणत्याही भाषेतून आपल्याला जे अवगत असेल त्या भाषेतून आपण ब्रह्मज्ञान करून घ्यावं आणि त्याचं फल काय आहे? दृष्ट आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी आग्रह भाषेचा नाही. त्याचप्रमाणे अन्य भाषेतील वाक्यापासूनही त्या औषधीचे ज्ञान होते हे अनुभवसिद्ध आहे. शिवाय आणखी एक सांगतात, शिवाय जर वेदवाक्यानेच ज्ञान होते असे मानले तर स्मृती, पुराणी, इतिहास वगैरे ग्रंथात सर्वज्ञ ऋषींनी ब्रह्मविद्या प्रकरण लिहिले आहे ते व्यर्थ होईल. आता हे जे ज्ञान होतं हे जर फक्त वेदवाक्यापासूनच होतं असा जर तुम्ही आग्रह धरला तर केवळ ब्रह्मविद्येचं विवरण करणारे केवळ वेदच आहेत का अनेक स्मृती ग्रंथ आहेत? महाभारत इतिहास आहे की नाही? 18 पुराणे आहेत की नाही? आणि सगळ्यांचा काय? 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाची येत, सकळ शास्त्रांचा विचार अंती तुलाची निर्धार आहे की नाही? आणि काय? वेद अनंत बोलिला आणि अर्थ तुकाची साधेला. याचा अर्थ तुकाराम महाराज काय म्हणतात? जे वेदाला सांगायचे तेच स्मृतीनं सांगितलं, तेच कोणी सांगितलं? पुराणाने. पण आमचा ग्रंथ व्यर्थ ठरवायला गेला कारण वेदवाक्य नाही म्हणून, ऐक नाही. तर पुराण आणि इतिहासन स्मृती ग्रंथ खोटे नाही का ठरणार? बरं, त्याच्यामध्ये ब्रह्मविद्येची प्रकरणं नाहीत का? आता गीता आपण वाचतो, ही स्मृती आहे का नाही? आणि तिच्यापासून ब्रह्मज्ञान होईल की नाही? का ब्रह्मज्ञानाचाच ग्रंथ आहे का? म्हणूनच प्रस्थानत्रयमध्ये का म्हणूनच आचार्यांनी भाष्य लिहिलं आहे की नाही? मग याचा अर्थ गीतेपासून बोध होईल का? महाभारतापासून. आता आम्ही एक प्रकरण परवा वाचलं, सनद सुजातीय म्हणून आता आणलं इथं उद्योग पर्वामध्ये एक सनद सुजातीय म्हणून एक अध्याय आहे. तर त्याच्यामध्ये त्या उद्योग पर्वामध्ये इतका टोकाचा वेदांत लिहिलेला आहे आणि आचार्यांनी त्याच्यावर काय भाष्य लिहिलेले, भाष्य अतिशय सुंदर आहे. तर आता मग मी काय म्हणायला पाहिजे? हे काय वाचून उपयोग आहे? तर महाभारतातलं आहे. याच्यातल्या वेदांतांनी काही ज्ञान होणार नाही. ज्ञान कुठं झालं पाहिजे? बृहदारण्यक उपनिषदाशिवाय नाही, छांदोग्याशिवाय नाही, आईतरी यातलंच वाक्य ऐकलं पाहिजे. असं जर म्हटलं तर मग इतिहास पुराणाला व्यर्थत्व येईल की नाही? याचाच अर्थ नाही म्हणे इतिहास पुराणामधली जर प्रकरणं असतील तर ती काही ऐकली तर माणसाला ब्रह्मज्ञान होतं. तसंच संतांनी कोणत्याही भाषेत सांगितलेला वेदांत अभंगवाणी ओळी तर त्यांनी ज्ञान होईल की नाही? होऊ शकतं. खरं म्हणजे एवढा विस्ताराने विचार करायची गरज नाही. पण अशा प्रकारचे लोक पूर्वी सनातनी होते, आजही थोडे थोडे आहेत. म्हणून आपल्याला भाषेचं अभिमान राहू नये याच्यासाठी हे सांगितलं. शिवाय जर वेदवाक्यानेच ज्ञान होते असे मानले तर स्मृती, पुराणी, इतिहास वगैरे ग्रंथात सर्वज्ञ ऋषींनी ब्रह्मविद्या प्रकरण लिहिले आहे ते व्यर्थ होईल. ब्रह्मविद्येचं जे प्रकरण आहे ते व्यर्थ होईल की नाही? स्मृती ग्रंथ असो नाही तर पुराण असो नाही तर इतिहासात. उलट असं वाक्य आहे वेदामध्येच, इतिहास पुराणाभ्याम वेदम समुपबृंहयेत असं लिहिलं आहे. इतिहास आणि पुराण यांच्याद्वारा वेदाच्या किंवा वेदांताच्या सिद्धांतांना अधिक पुष्टी द्यावी. याचा अर्थ ते त्याला काय आहेत? पोषक आहेत. असं असताना त्यांना व्यर्थत्व येईल का नाही? आणि हे म्हणणं कोणाचं आहे? पुन्हा वेदाचंच आहे. मग इतिहास असो, पुराण असो, संत वाङ्मय असो, कशानेही मनुष्याला ज्ञान होऊ शकतं. कोणत्याही माध्यमातून त्यांनी करून घ्यावं.
म्हणून सर्वांचा आत्मा जो ब्रह्म त्याचे ज्ञान भाषा ग्रंथाने होईल हे सिद्ध आहे. याचा अर्थ काय झाला? सर्वांचा आत्मा आहे का नाही ब्रह्म? ब्रह्म हा सर्वांचा आत्मा आहे की नाही? ब्रह्मच काय आहे? आत्मा. तो माझा आहे का सर्वांचा आहे? मग सर्वांचा आत्मा ब्रह्म आहे हे जे ज्ञान आहे हे दुसऱ्या प्राकृत भाषेतल्या ग्रंथाच्या द्वारा होईल की नाही? भाषा ग्रंथाच्या द्वारा. का त्याला संस्कृतच पाहिजे? संस्कृतची आवश्यकता नाही. त्याला कोणत्याही भाषेमधलं फक्त तुम्हाला ते चिंतन झालं तर तुम्हाला ज्ञान होऊ शकतं आणि ज्ञानाने मोक्ष होऊ शकतो असं आतापर्यंत सांगितलं. आता याच्यानंतर सांगतात आचार्य किंवा सद्गुरू सेवेची ईश्वर सेवेहून अधिकता. म्हणजे श्रीगुरूंची सेवा ही ईश्वर सेवेपेक्षाही श्रेष्ठ आहे असं सांगतात. उद्या दुपारी आहे का वेळ तुम्हाला? 3 ते 4. मग आज दुपारी 3 ते 4 घेऊ. झालं तर पूर्ण करू, नाहीतर मग उद्या सकाळचं पूर्ण करू. चालेल का? नको? दुपारी मग आश्रमामध्ये 3 ते 4. लवकर या 3ला बरोबर. मग लवकर होऊन तुम्हाला मग हे पूर्ण झालं का मग राहिलेल्या तुम्हाला अभ्यास करायचा असला तर अभ्यास करा, नाही तर गीता घ्यायची तर गीता घेऊ, नाही तर 2-3 दिवस तुम्हाला काय परीक्षेला असलं जसं म्हणाल तसं. आणि घ्यायचं तर हाही ग्रंथ पुढं चालवता येईल. पण आता तुम्हाला भरपूर श्रम झाले, थोडं विश्रांती पाहिजे असली तर घ्या. अभंग म्हणा, कृष्णा महाराज म्हणा.